किशोर तिवारी यांनी किसान बचाव मिशन अंतर्गत शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या रोखण्यासाठी व जागरूकता अभियान राबविण्यासाठी इमर्जन्सी फंड सरकारतर्फे आला होता. पण तो फंड फर्जी बिल व नाममात्र आयोजन दाखवून करोडो रुपयांचे बिल लाटण्यात आले. मात्र त्याचा फायदा कोणत्याही शेतकऱ्याला झालाच नाही. शेतकऱ्यासाठी खरंच निधी खर्च करण्यात आला होता तर त्यांचे व्हाउचर असायला पाहिजे. त्याचे रेकॉर्डसुद्धा नाही कुठेच. तर मग प्रशासनाची ही लापरवाही म्हणावं लागेल की खजान्याची लूट म्हणावं लागेल. किशोर तिवारी यांच्या परिवाराच्या नावाने पांढरकवडा यवतमाळ इथे शिक्षण संस्था आहेत. त्यांच्या मुली विदेशात शिक्षण घेत आहेत. त्यांनी सरकारी चुनाव हलफनाम्यात कुल संपत्ती 30 ते 35 लाख रुपये दाखविण्यात आली. त्यानुसार हा एवढा मोठा त्यांच्या विदेशामध्ये 4-4, 5-5 वाऱ्या होतात. तर एवढा मोठा खर्च जो आहे तो संभव होतो काय हा एक प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांच्या संपत्तीची जांच व्हायला पाहिजे आणि हे रिपोर्ट जे आहेत त्यांना दोषी ठरवण्यासाठी नाही, मात्र शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आलेला पैसा त्यांना मिळाला नाही. म्हणून आता स्वतंत्र पब्लिक ऑडिट